नमस्कार मंडळी, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आजसुद्धा मंडळी अर्थातच मी तुमच्यासाठी एक हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे। पोटभरीची सुद्धा आहे आणि आरोग्यदायी सुद्धा आहे। तर चला सुरुवात करूया। इथे मी इन्ग्रेडियंट्स काय काय घेतलेले आहेत ते पाहूया। 1 वाटी मूग घेतलेले आहेत भिजवून छान, त्याला 1 दिवस मोड आणून घेतलेले आहेत। त्यानंतर तांदूळ 2 तास भिजवून मी पाणी काढून घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, हिंग थोडंसं घेतलं आहे, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता हे जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत सर्व ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकानंतर एक अशा पद्धतीत घालायचे आहेत आणि आपल्याला ह्याचं एक छान जाडसर वाटून घ्यायचं आहे। साधारण वाटल्यानंतर आपण गरजेप्रमाणे जाडसर बॅटर होईल इतकं पाणी घालायचं आहे आणि छान सरसरीत वाटून ह्याचं घ्यायचं आहे। छान हे वाटून तयार आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी थोडंसं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी साईडला ठेवलेलं आहे। आता या बाउलमध्ये घेतलेल्या बॅटरमध्ये मी इडली बनवणार आहे आणि ढोकळा बनवणार आहे। त्यासाठी इथे मी इडली मोडला आणि ढोकळा मोडला ग्रीस करून घेतलेला आहे व्यवस्थित। आणि बॅटरमध्ये आता मी 1 चमचा भरून लिंबाचा रस घातलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपण इनो घालणार आहोत। इनो घातल्यामुळे आपली जी रेसिपी आहे इडली आणि ढोकळा ती स्पॉन्जी होईल आणि छान फुलेल। इनो घातल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ आपल्याला हे ढवळत राहायचं नाही आहे। एकत्र झाल्यानंतर आपण लगेचच इडली मोल्डमध्ये हे बॅटर घालणार आहोत आणि आपण ढोकळ्याच्या मोल्डमध्ये सुद्धा हे बॅटर घालणार आहोत। आता ह्या दोन्ही गोष्टी मी एका कुकरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवणार आहे। कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी खाली एक रिंग ठेवून त्यावरती ढोकळ्याचं मोल्ड ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती मी इडलीचं मोल्ड ठेवलेलं आहे। कुकरचं झाकण लावताना आपल्याला शिटी काढून घ्यायची आहे आणि झाकण लावायचं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटे आपल्याला छान मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे ढोकळा आणि इडली। त्यानंतर आता हे जे उरलेलं बॅटर आहे त्यामध्ये मी इनो घातलेला नाही आहे आणि लेमन ज्यूस तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, ऑप्शनल आहे। आणि छान डोसा पसरवून दिलेला आहे आणि वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हा डोसा क्रिस्पी होसपर्यंत आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायचा आहे। अगदी 5 मिनिटात हा डोसा छान कुरकुरीत होतो, छान क्रिस्पी होतो आणि काढून घ्यायचा आहे। खूप सुंदर डोसा झालेला आहे बघा, वरून अगदी कुरकुरीत झालेला आहे। आणि आता आपण हा डोसा छान सॉससोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकतो। खूप टेस्टीसुद्धा झालेला आहे। तर तुम्ही घरी अशा पद्धतीचा मुगाचा डोसा नक्की करून बघा। आणि आता आपला ढोकळा आणि इडलीसुद्धा तयार झालेलीच असेल। आपण पाहूया। इडली आणि ढोकळा छान झालेला आहे, अगदी शिजलेला आहे छान। तुम्ही सुरी घालून बघू शकता, सुरी क्लीन बाहेर आलेली आहे म्हणजे अगदी छान शिजलेला आहे आपला ढोकळा आणि इडली। डिमोल्ड करून घेऊया आणि ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी मी तेलामध्ये इथे राई टाकलेली आहे, त्यानंतर कढीपत्ता, मिरची आणि इथे मी तीळ घातलेले आहेत आणि छान ढोकळ्याला फोडणी देऊन मस्त मी डेकोरेट केलेली आहे प्लेट आणि छान सर्विंग केलेली आहे। खूप सुंदर दिसत आहे ढोकळे आणि इडलीसुद्धा खूपच सुंदर झालेली आहे, अगदी स्पॉन्जी झालेली आहे बघा, किती सुंदर झालेली आहे। अगदी पोटभरीची रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे। तुम्ही तांदूळ न घालता नुसते मूग घेतले तरीही ही रेसिपी अगदी सुंदर होते। तर घरी अशा पद्धतीने तुम्ही ही इडली, ढोकळा आणि डोसा नक्की तयार करून बघा, खूप छान होतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।